गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आपण सगळेच भोगत आहोत. गॅस सिलेंडरसाठी लागलेल्या रांगा असो किंवा पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती, मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराणने केली होती. इराणनं शुक्रवारी 17 एप्रिल रोजी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विशेषतः ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला. या निर्णयाचा थेट फायदा भारतासह अनेक देशांना होणार असून कच्चे तेल, गॅस पुरवठ्यावर निर्माण झालेला ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. या युद्धात लक्षणीय नुकसान सहन करावं लागलं असलं तरी देखील इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी जगासाठी खुली केल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणचं कौतुक सुद्धा केलं जात होतं. मात्र आपण केलेल्या घोषणेच्या काही तासानंतरच इराणनं आपल्या निर्णयात बदल केले. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी जगासाठी खुली का केली, त्यांनी आपल्याच या निर्णयात कोणते बदल केले आणि हे करण्यामागे नेमकं कारण काय, हे सगळं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला. त्यानंतर लगेचच इराणनं सुद्धा याचं प्रत्युत्तर दिलं. इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील मार्गांवर सुद्धा निर्बंध आणले. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ माजली. मात्र अचानक इराण सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून सर्व निर्बंध काढून व्यापारी जहाजांना विनाअडथळा आणि सुरक्षित प्रवासाची परवानगी दिली जाईल. ही परवानगी युद्धबंदी संपण्यापर्यंतच असणार आहे, हे इराणनं स्पष्ट केलं. इराणच्या पोर्ट्स आणि मॅरिटाईम ऑर्गनायझेशननं निर्धारित केलेल्या मार्गावरूनच जहाजांना प्रवास करावा लागेल. तसेच समुद्री व्यापार प्रभावित होऊ नये आणि जागतिक पुरवठा साखळी सुरळीत राहावी यासाठी इराणकडून हे पाऊल उचलण्यात आलं, असं परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र घोषणेच्या काही तासातच इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं की जोपर्यंत आमच्या अटी मान्य होत नाही तोवर आम्ही युद्धातून माघार घेणार नाही. दुसरीकडे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की इराणनं काही गोष्टी मान्य केल्यात. युद्धबंदी कराराच्या आम्ही अगदी जवळ पोहोचलो आहोत. पण इराणनं म्हटलं की युद्धात आमचा विजय झाला, आम्ही युद्धात माघार घेणार नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही. इराणनं सांगितलं की आमच्या परवानगीशिवाय कोणीही हॉर्मुझ खाडी पार करू शकणार नाही. हेच नाही तर जे कोणी आम्हाला चांगले शुल्क देईल त्याला आम्ही हॉर्मुझ खाडी पार करण्यासाठी प्राधान्य देऊ. तर इराणनं आम्हीच युद्ध जिंकल्याचा दावा केल्यामुळे अमेरिकेत खळबळ माजली आहे. तसेच इराणकडून हॉर्मुझ खाडीत शुल्क आकारले जात असल्यामुळे याला अमेरिका विरोध करते. भारताचे कित्येक जहाज हॉर्मुझ खाडीत सध्या अडकलेत. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकींपैकी सुमारे 20 ते 25% वाहतूक याच मार्गावरून होते. भारत, चीन आणि जपान यांसारख्या आशियाई देशांसाठी हा मार्ग जीवनवाहिनी मानला जातो. एका अहवालानुसार 26 परदेशी आणि 15 भारतीय जहाजे असून यापैकी डझनहून अधिक जहाजे खत वाहून नेत आहेत. तसेच जे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. येत्या काही महिन्यांमध्येच देशात खरीप हंगामाची पेरणी देखील सुरू होते, ज्यामुळे 10 भारतीय जहाजे कच्चे तेल, 4 LPG आणि 3 LNG वाहून नेत आहेत. त्याचवेळी हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करायच्या घोषणेनंतर तेलाच्या किमतीतही मोठी घसरण होऊ शकते असं बोललं जात होतं. मात्र इराणनं अचानक घेतलेल्या युटर्नमुळे सगळं चित्र पालटण्याची शक्यता आहे. कालच भारतीय जहाजांवर हॉर्मुझच्या खाडीत गोळीबार करण्यात आला. भारत सरकार आता यावर कोणती ऍक्शन घेणार, तसेच इराणला अमेरिका काय प्रत्युत्तर देतं हे पाहण्यासारखं ठरणार आहे.